90नंतर आलेल्या भांडवलशाहीनं तुमच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक सगळ्या गरजा वाढवल्यात. तुम्हाला जागा मोठी लागा लागली. प्रशस्त बंगल्याची स्वप्न इथल्या मीडियाने तुम्हाला दाखवली. 2 BHK 4 BHK अंगण असलेल्या घराचं स्वप्न कोणी दाखवत नाही तुम्हाला. BHK इकडे मराठवाड्यात अजून अंगणं आहेत बऱ्याच ठिकाणी, पण BHK वाल्यांच्या स्वप्न दाखवली. त्याच्यानंतर तुमच्या आर्थिक गरजा वाढल्या. तुम्ही बायकांना कामाला पाठवायला लागले. पूर्वी स्वतःच्या सोयीसाठी घरात ठेवणारे आता ती बाई कामाला पण जायला लागली सोयीने. बरं का, तुमची गरज आहे आज, ती तुमची ती आर्थिक गरज आहे आज. दोघं जण नवरा बायको गेले तर मुलांचे शिक्षण होतात, नाही तर होत नाहीत. पूर्वी तसं नव्हतं. माणसं उपाशी राहायचे पण घरची बाई दारात आलेली चालत नव्हते. प्राऊडली सांगायचे, माझ्या बायकोनं कधी छटाक साखर आणली नाही किराणा दुकानावर जाऊन. अरे लाज वाटली पाहिजे. तुझ्या बायकोला अंगण माहिती नाही अजून. काय तिला जेलमध्ये खुराड्यामध्ये ठेवले का? तिला काय आजीवन कारावासाची शिक्षा झाली आहे का? कुठला गुन्हा केला आहे? त्याच्यात काय प्राऊड फील आलं? आपण सगळं घरी आणून देतो. आणि ती शिकली कशाला? टिकटॉकला व्हिडिओ बनवतात लोक बरं का, हसत हसत. हां, की गुगल, फेसबुक, ट्विटर, टिकटॉक सगळ्यांना बनवणारे पुरुष आहेत. मग मुली एवढे चांगले मार्क्स घेऊन करतात काय? आणि मग खिक त्या मुली पितृसत्तेनं पिचलेल्या संसारामध्ये मरतात. चांगली वकील बाई प्रेग्नेन्सीनंतर प्रॅक्टिस सोडून देते आणि घरामध्ये चपात्या लाटते. पहिलं बाळ वर्षाचं होत नाही तोपर्यंत दुसऱ्या बाळाला रेडी राहते आणि मग तिचा करिअरवरचा भरोसा उठतो. मग तोपर्यंत चपात्या चांगल्या करायला लागते. तिच्या हातच्या चवला तोड नसते आणि नवरा वरपून खात म्हणतो की खरंच भारी. आणि तेवढ्यात तीही खुश. तिलाही असं वाटतं की हे म्हणजे ग्रेट. मी माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. माझं शिक्षण वाया गेलं त्याचं काही तिला वाटत नाही. मला कधी काळी गुलाबी किंवा पिवळा रंग आवडायचा हे तिच्या लक्षातही राहत नाही. इथं बसलेल्या बायकांपैकी मला एक विचार असं वाटतं की लास्ट टाईम तुम्हाला आवडणारी भाजी तुम्ही केव्हा केलती हे तुम्ही स्वतःच आठवून बघा. त्या किचनमध्ये उभा राहिल्या तरी नवऱ्याला हे आवडतं, मुलाला हे आवडत नाही, मुलीला हे चालत नाही. स्वतःला काय आवडतं हे विसरून गेल्यात. हे इथल्या पितृसत्तेनं चांगली बाई होण्याच्या नादामध्ये त्यांना त्यांचं असणं. जी बाई जेवढं सॅक्रिफाईस करेल, जी बाई जेवढं शोषण सहन करेल ती तेवढीच चांगली बाई. आणि जी बाई स्वतःच्या आयडेंटिटीसाठी भांडल, स्वतःच्या चॉईससाठी भांडल, जी बाई ती बाई वायफळ, फालतू. थोडीशी डार्क लिपस्टिक लावा, फालतू. थोडीशी कपड्यांची चॉईस बदला, फालतू. जोडीदाराची चॉईस बदला, फालतू. नवऱ्यानं टाकलं तरी ती बाईच फालतू. पुरुषांना फालतू म्हणायची सोय आमच्याकडे नाही. बलात्कारानंतर म्हणजे हिंदी सिनेमावाल्यांचं किंवा मराठी सिनेमावाल्यांचं मला ते खूप आश्चर्य वाटतं की मी लहानपणी असताना जेव्हा सिनेमा पाहिजे, एखाद्या हिरोच्या बहिणीवर किंवा कुणावर तरी बलात्कार व्हायचा आणि मग ती हिरोईन उंच बिल्डिंगवरनं जाऊन खाली उडी मारायची. तिथपासून मेंटली ट्रीट केलं जातं की बलात्कार झाला की नुकसान महिलेचं होतं आणि तिनं मग जगण्यात अर्थ नाही, तिचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. काय उद्ध्वस्त होतं? तुम्ही ॲक्सिडेंटमध्ये जेव्हा पडता तुमचा हातपाय फ्रॅक्चर होतो, 15 दिवसात महिन्याभरात नीट होतो. तिथे आयुष्य उद्ध्वस्त होतं का? लाज कोणाला वाटली पाहिजे? आयुष्य कुणाचं उद्ध्वस्त झालं पाहिजे? ज्यानं गुन्हा केलाय. एखाद्या ॲक्सिडेंटनंतर ज्याच्या गाडीने ॲक्सिडेंट झाला तो जेलमध्ये जातो ना. मग ज्यानं बलात्कार केलाय तो दोषी, त्यानं लाजून मेलं पाहिजे, त्यानं आत्महत्या केली पाहिजे की मी काय केलं म्हणून. बायकांनी लाजण्यासारखं काय आहे त्या शरीराच्या त्या अवयवामध्ये ज्याला इतकं प्रतिष्ठित करून बायकांना छळलं जाते? का सगळी पुरुषांची अस्मिता, जातींची अस्मिता, धर्मांची अस्मिता, देशांची अस्मिता योनीत आणून ठेवलेली आहे?
थँक्यू. आणि ही अस्मिता जोपर्यंत ढील देत नाही तोपर्यंत माझ्यासारख्यांचं जगणं सोपं होणार नाही आहे. स्त्री पुरुष समानतेवर मला असं वाटतं इथे ऐकणारे तरी आता किमान याच्यावर विचार करतील. मला माहीत आहे की आपण परिवर्तनाच्या मध्यावर आहोत. एकीकडं आपली जुनी जनरेशन आहे जी पुरुषानं स्त्रियांनी पुरुषाच्या धाकात राहावं ही सांगते आहे. आदराच्या संकल्पना, डोक्यावर पदर आहे. एक पतिव्रता नाही हां, पतीचे किती असले तरी चालतात. अगदी शासनसुद्धा मान्यता देतं की लग्नाची बायको आणि लिव्ह इनमध्ये किंवा बाहेर एखादं रिलेशन असेल तर तिलाही बायकोचा दर्जा, असा एक निर्णय आलाय ना. हां, मग हा निर्णय बायकांच्या बाजूनी का नाही बरं? लग्नाचा एक नवरा आणि बाहेर एखादं रिलेशन लिगल, म्हणजे मला असं वाटतं विचार करावा याच्यावर की असं स्त्रियांच्या बाजूनी असलं तर काय होतं. मला छेडणारे सगळ्यात जास्त पुरुष आहेत, मला बायका छेडत नाहीत. मला सरांनी विचारलं की आकडा सांगा की LGBT किती लोक असतील एकंदर देशामध्ये. मी म्हटलं माझ्यासारख्या भगिनींकडे येणारे सगळेजण हेट्रोसेक्शुअल म्हणून मिरवतात उजळ माथ्याने, आणि दिवसा दिवाबत्ती झाली की मग आमच्याकडे येतात. त्यांनाही बायोसेक्शुअलमध्येच मोजलं गेलं पाहिजे ना. पण ते सांगत नाहीत, बाहेर गेल्यावर ते पुरुष होतात. ते सांगत नाहीत. त्यांना उपभोगण्यासाठी सगळं काही चालतं. 2 महिन्याची मुलगी चालते, 80 वर्षाची म्हातारी चालते, माझ्यासारखे हिजडेही चालतात. त्यांना सगळं चालतं. त्यांना पुरुषार्थ, मर्दुमकी या शब्दांचा जास्त माज असतो. तुम्ही असं कधी आंदोलन पाहिले का की नळाला पाणी येत नाही आणि सगळ्या महिलांनी जाऊन तिथल्या सगळ्या अधिकाऱ्याला साडी चोळीचा आहेर केला? किंवा आत्ता एक आमच्या इथले नगरमधले छिंदम म्हणून कोणी ते होते, त्यांनी छत्रपतींबद्दल वाईट शब्द काढला. त्याच्यानंतर सोशल मीडियावर त्यांना असं अगदी बायकी स्वरूपामध्ये त्यांचं चित्र रंगवून त्यांना हिजडा बनवून ते व्हायरल करण्यात आलं होतं. छत्रपतींचा सगळ्यात जास्त अभिमान मला आहे. आणि छत्रपतींचा अपमान करणाऱ्या माणसाला तुम्ही माझ्याबरोबरीला आणून बसवता. त्याला तुम्ही निवडून दिलं ना, माझ्यापेक्षा तुमची लायकी खराब आहे. ही जी मानसिकता आहे स्त्रियांकडे बघण्याची, स्त्रियांच्या शरीराकडं, त्यांच्या भाषेकडं, त्यांच्या जगण्याकडं, त्यांच्या अस्तित्वाकडं, ती बदलता आलं पाहिजे. तुम्हाला छत्रपती शाहू महाराज होता आलं पाहिजे. प्रत्येक व्यवस्थेनं त्या व्यवस्थेतील अधिकारक्षम असलेल्या व्यक्तींना काही अधिकार दिलेले आहेत जे की आजपर्यंत शोषणासाठी वापरण्यात आले. पण मला असं वाटतं की आता त्या पॉवरचा सकारात्मक वापर होणं खूप गरजेचं आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या हातात पॉवर होती. या देशात सर्वप्रथम आरक्षण देणारे छत्रपती, कारण की त्यांनी त्यांच्या पॉवरचा सकारात्मक वापर केला. माझा एक मित्र आहे, त्याच्या बहिणीचं लग्न जुळत होते घरातले, आणि ते घर पूर्ण तो चालवत होता. त्याच्याकडे पॉवर होती. तो म्हणला की तुम्ही लग्न लावा, मी पुढच्या महिन्यापासून पगार देणं बंद करणार घरात. ज्या दिवशी इथं शिक्षण पूर्ण होईल त्या दिवशी इथं लग्न तिच्या संमतीने होईल, असं जर तुम्हाला मान्य असेल तरच मी तुम्हाला पैसे देईल. घरच्यांकडं पर्याय राहिला नाही. त्या मुलीचं शिक्षण पूर्ण झालं, त्याच्यानंतर ती नोकरीला लागली आणि मग तिने लग्न केलं. हा स्वतःच्या हातात पितृसत्तेने दिलेल्या पॉवरचा सकारात्मक वापर आहे. घरातल्या एखाद्या महिले पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं. ठीक आहे, घाबरू नको, मी आहे, तुला काय करायचं कर, मी सोबत आहे, हे म्हणणारी लोक खूप गरजेची आहेत. मी म्हणत नाही की हे आता मी भाषण दिलं आणि तुम्ही घरी जाऊन जेंडर न्यूट्रलच व्हाल. पण हे छोट्या छोट्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करून जर तुम्ही
स्वतःवरच काम केलं, स्वतःवर काम करायची गरज, इतरांवर नाही, स्वतःवर काम करत गेलात. मी अजून जेंडर बायस आहे. मी एवढं हे करत असताना नकळतपणे बऱ्याच वेळा अशा प्रतिक्रिया देते की ज्या माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसल्यात. आणि तुम्हाला तर लहानपणापासून, म्हणजे मी तरी बंडखोर आहे, मला सांगितलं होतं की तू साडी नाही घालायची, मी घातली. तू बांगड्या नाही घालायच्या, मी घातल्या. तू लाजायचं नाही, मी लाजले. तू पुरुषाकडे प्रियकराच्या किंवा जोडीदाराच्या संकल्पनेतनं पाहायचं नाही, मी पाहिलं. पण तुम्ही संकल्पनेतले आहात तर तुम्हाला, म्हणजे स्ट्रक्चरमधले, पेट्रियार्कल स्ट्रक्चरमधले आहात, तर तुम्हाला बदलायला खूप वेळ लागणार आहे. त्याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या मुलांना, म्हणजे छोटी तुमची शिक्षण व्यवस्था सांगते, तुमच्या इंग्लिश मिडियमच्या मुलांना मोस्ट ऑफ शिकवलं जातं की ब्ल्यू रंग कुणाचा आहे, कुणाचा आहे, मुलांचा, बॉईज, आणि पिंक कलर कुणाचा, मुलींचा. रंग रंग आहेत, ते कुणाचे असावेत हे कोण ठरवणार? कुणालाही कुठला रंग आवडू शकतो. इथपासून सुरुवात करू शकता. खेळणी देताना मुलांना हिस्त्र खेळणी देण्यापेक्षा जी मुलींना देतो किंवा जी जेंडर न्यूट्रल खेळणी असतील अशी खेळणी द्या. मुलामुलींमध्ये किमान त्यांना समज येईपर्यंत या सगळ्या किरकोळ छोट्या गोष्टीवर भेदभाव नाही झाला पाहिजे याची काळजी घ्या. आपला समाज अजून इतका सुरक्षित नाही की जिथे मुलींना तुम्ही बाहेर कवच म्हणून फिरू शकाल. पण तरी पण मला असं वाटतं की कुठून तरी मुलांना पण हे सांगावं लागणार आहे की ती व्यक्ती आहे, ती बाई, वस्तू, उपभोग्य असं काही नाही आहे. म्हणजे आपल्याकडचे हिंदी सिनेमातले गाणे बघा, तू चीज बडी है मस्त मस्त. बाई चीज आहे, वस्तू आहे, हे कोण ठरवणार? का ठरवणार? आज एक फेसबुकला पोस्ट पाहिली मी, हर खूबसूरत चीज़ बेवफा होती है. परत बायका चीज आणि त्याही बेवफा. बायकांना काय आवडतं? पैसा. मैं बारिश कर दूं पैसों की. आणि पुरुषाला, आणि बाईला वय विचारायचं नाही, पुरुषाला पगार विचारायचा नाही, असली काहीतरी आपल्याकडे कन्सेप्ट जेंडर बायस तयार करून ठेवलेत. आमच्या शाळा विद्यार्थ्यांना तेच शिकवतात. आणि ह्या सगळ्यांना लाथाडत माझ्यासारख्या कितीतरी पिढ्या बाहेर पडल्यात. आणि ह्या तुमच्या नियमांचं, तुमच्या चौकटींचं अनुकरण करत नाहीत तुम्ही, म्हणून आम्हाला हजारो वर्षापासून बहिष्कृत केलेलं आहे. आम्ही तुमच्या चौकटीत नाही बसत, आम्ही लाथाडले. आम्ही माणसाला माणूस म्हणून पाहतो. आमच्या घराच्या कमानीवर येऊन पहा, सर्व धर्म समभाव लिहिलेलं आहे. आम्ही जेंडरला नाही मानत, आम्ही कुठल्याच गोष्टीला मानत नाहीत. हिजडा म्हणल्यानंतर बऱ्याच जणांना राग येतो. मला असं वाटतं की इथून पुढं कुणी जर तुम्हाला हिजडा म्हणलं ना, तुम्ही प्राऊड फील कराल जेव्हा तुम्हाला हिजडाचा अर्थ कळेल. जसं भवानीचं आणि सटवाईचं शिवीकरण झालं, तसंच हिजडा या शब्दाचं पण शिवीकरण झाले. हिजडा हा अरेबियन वर्ड आहे, हिजराह असं काहीतरी त्याचं हे आहे. आणि वेगळी वाट निवडणाऱ्यांना हिजरा म्हणतात. ह्या वेगळी वाट निवडणाऱ्या लोकांना जर हिजडा म्हणत असतील तर समाजाच्या ठराविक ढाच्याला सोडून स्वतःची वेगळी वाट निवडणारा प्रत्येक व्यक्ती हिजडा आहे. आणि त्याला त्याचा प्राऊड फील केला पाहिजे. काय नसतो हिजडा? हिजड्यांना, म्हणजे आपल्या इथे मोगल जेव्हा आले त्याच्यानंतरचाच हिजड्यांचा इतिहास लिखित स्वरूपात सापडतो. त्याच्या अगोदरच्या जे आहेत त्या धार्मिक संकल्पना आहेत, त्या दैवीकरणाच्या संकल्पना आहेत, त्या मी इतक्याशा मनावर घेतेही नाहीत. कारण की मी बाबासाहेबांना फॉलो करायला लागले, त्याच्यानंतर मी बुद्धाला वाचलं आणि लक्षात आलं की तर्कतत्व आणि विज्ञान या 3 गोष्टींमध्ये एखादी गोष्ट बसत असेल तरच त्याच्यावर विश्वास ठेवायचा, नाहीतर विश्वास नाही ठेवायचा. तर माझ्या तर्कतत्व आणि विज्ञानामध्ये बाकीच्या आधीच्या कथा नाही बसत. पण आत्ता जे काही आहे त्याच्यामध्ये मोगलांचा इतिहास लिहिलेला आहे. तिथपासून सारा वसुलीचं काम आमच्याकडे होतं. जनानखान्यात संरक्षणार्थ आमची लोकं होती.
भटारखान्यामध्ये आमची लोकं होती. आता याच्या मागेही जेंडर बायसपणा होताच, कारण की हिजडा देह पुरुषी, मानसिकता बायकी, म्हणजे त्यांच्या बायका सुरक्षित, आमच्या बायकांवर धोका नाही, ही मानसिकता होतीच. पण रोजीरोटीची सोय त्यांनी, लिगल रोजीरोटीची सोय त्यांनी लावली होती. म्हणून तुम्हाला महाराष्ट्रातलं जर ट्रान्सजेंडर किंवा हिजडा कल्चर जर पाहिलं तर तुम्हाला असे सगळं जास्त करून मुस्लिम स्ट्रक्चरचा पगडा, त्याच्यावर सुफीइझमचा पगडा जास्त, मुस्लिम नाही म्हणणार मी त्याला, सुफीइझमचा पगडा जास्त दिसेल. कारण की कबीराला मानणारी लोक, संत रैदासाला मानणारी लोक, त्यांच्या दोह्यांना, गझलेला, अशी जी, म्हणजे आज एक गझल आमच्यामध्ये खूप चालते, ती म्हणजे असे की ओ क्या बताएंगे राह मुझको जिन्हें खुद अपना पता नहीं है, मैं आप अपनी तलाश में हूँ मेरा कोई रहनुमा नहीं है, वो क्या बताएंगे राह मुझको जिन्हें खुद अपना पता नहीं है, ये तेरी मंदिर, ये तेरा मस्जिद, ये बुत परस्ती, ये सजदेदारी, अगर जो इनमें तेरा खुदा है तो इनमें मेरा खुदा नहीं है. ही गझल आमच्याकडे गायली जाते. निराकाराकडे जाण्याचा जो प्रवास आहे तो आहे हिजडा कल्चर. स्त्री पुरुष समानतेच्या पुढे व्यक्ती म्हणून स्वतःला प्रगल्भ करण्याचा जो प्रवास आहे ना, तो म्हणजे हिजडा कल्चर. मला असं वाटतं की स्त्री आणि पुरुष होण्यापेक्षा हिजडा झालं पाहिजे माणसानं. मला पहिले खूप गिल्ट होतं माझ्या हिजडा असण्याचं, पण जसं जसं कळायला लागलं तसं तसं मी खूप प्राऊड फील करते की मी शोषण सहन करणारी बाई नाही, शोषण करणारा पुरुष नाही, आणि मी या सगळ्या शोषणकर्त्या आणि करवित्यांच्या छातीवर पाय ठेवून स्वतःचं अस्तित्व उभं करणारी हिजडा आहे. मी कधीच कुणाच्या चांगलं वाईट असण्याची समीकरणं बांधली नाहीत. मी कधीच कुणावर माझं जजमेंटल असणं लादलं नाही. तुम्ही काय आहात ते सांगा, मी स्वीकारते. तुम्ही कसे आहात ते सांगा, मी स्वीकारते. तुम्हाला मी नाही आवडत तेही मी स्वीकारते, तुम्हाला मी आवडते तेही मी स्वीकारते. हां, त्याला माझं मत काय आहे तेही तुम्ही स्वीकारलं पाहिजे. ही सगळी मानसिकता जोपर्यंत आपल्यात भिनणार नाही, रुजणार नाही, तोपर्यंत आपण समानतेकडे व्यक्ती म्हणून पुढं जाणार नाही. इथल्या माध्यमांमध्ये, इथल्या पुस्तकांमध्ये, म्हणजे पुस्तकं ही माध्यमच आहेत म्हणा, पण जी काही माध्यमं आहेत सगळी, इथल्या माध्यमांमध्ये जी जेंडर अनइक्वॅलिटी आहे, विषमता आहे, ती खूप भयंकर आहे. आणि त्यातनं कधीच तुम्हाला बाहेर निघू दिलं जात नाही. त्यातच अडकवून गुरफटवून ठेवलं जातं. तुम्हाला तिथेच राऊंड अँड राऊंड अँड राऊंड अँड राऊंड तिथेच अडकवलं जातं. मी मुंबईला असताना, प्रवास करत असताना मी पाहिले, किंवा तुम्ही पण इकडे तर रेल्वेमध्ये नांदेड अपडाऊन, डेली अपडाऊन करणाऱ्या ज्या काही बायका असतील, त्या घरी जाताना काहीतरी भाजी घेऊन निवडत, मुंबईला लोकलमध्ये बायका टोमॅटो, कांदा, लसूण अख्खं लोकलमध्ये निवडतात. मी नेहमी म्हणते की ज्या दिवशी हे चित्र फर्स्ट क्लासच्या पुरुषी डब्यात बघायला मिळेल, त्या दिवशी खरी समानता. बायकोची काळजी तितकीच तुम्हाला पण पाहिजे, कारण की ती तुमच्या बरोबरीने कमवते ना, किंवा तुमच्या बरोबरीने उभी राहते. किंवा घरीच तर असतेस, हा डायलॉग तर अजिबात मारू नका. याचा अर्थ तुम्ही खूप पितृसत्ताक आहात. घरी राहणं सोपं नाही आहे. घरी राहणाऱ्या बायका 24 आवर्स काम करतात, 24 तास. रात्री 2 वाजता तुम्ही बाईला उठवता, डोकं दुखते, कोरी चहा ठेव, आणि ती चहा देते. तुम्ही हॉटेलमध्ये हे काम केलं तर किती पैसे लागतात? चार्जेबल कामाच्या ठिकाणी पुरुष. आता हा एक मुद्दा आहे. स्वयंपाक करणं बायकांचं काम, मग हॉटेलामध्ये शेफ का? तिथं पेमेंट मिळतो, तिथे पुरुष. कुरड्या, पापड्या, शेव बनवायला घरात बाई. मोठ्या मोठ्या कारखान्यांमध्ये पुरुष, कारण की तिथं पगार मिळतो. आणि तिथे जर बाई पाठवायची म्हणजे असुरक्षित.
व्यवहारात बाई आली म्हणजे ती 4 जणांच्या संपर्कात येणार, आमचा विश्वास नाही तिच्यावर. तिला तुमच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन मिळालं तर? तुम्हाला बेस्ट ऑप्शन हवे असतात. शादी के कुछ साल बाद ऐसा लगता है, शादी के बाद और मोबाइल खरीदने के बाद ऐसा लगता है कि कुछ साल रुक जाते तो और अपडेट मॉडल मिल जाता. हे असले फालतू जोक पितृसत्तात्मक मानसिकता बनवते. जी बायकांकडे बघण्याचा दृष्टिकोन, मोबाईल कम्पेअर टू फिमेल, कसली नालायक वृत्ती आहे. तुमची लायकी काय आणि तुम्ही अपेक्षा काय बाळगताय? तुम्हाला माहिती आहे मासिक पाळीचं पेन काय असतं? तुमच्या बायका तुमच्याशी मासिक पाळीवर बोलतात का कधी? कधी तुम्ही उघड हाताने कधी सॅनिटरी पॅड आणून दिले का? पेपरमध्ये न गुंडाळता आणून दिले का? किंवा कधी बायकांनी मागवले का स्वतःच्या नवऱ्याकडं? ज्याच्यासोबत आयुष्य घालवले त्याला सॅनिटरी पॅड आणायला सांगायला काय लाज वाटली पाहिजे? तिथून विश्वाची उत्पत्ती आहे. त्याचा विटाळा अजूनही पाळतात लोक. सगळे तुम्ही, म्हणजे मी देव मानत नाही पण तुम्ही मानणारे असाल तर ज्यांनी ज्यांनी अवतार घेतले त्यांनी गर्भात राहूनच ना, त्या विटाळात राहूनच जन्म घेतला ना. मग तेच जर देवाला चालत नसेल तर तो देव मला का चालावा? बरोबर ना. मी तर मला असं वाटतं की मासिक पाळीत देवाला जाऊन पूजा केली तरी काही बिघडत नाही, कारण की तो आईबाप आहे ना. तो लेकराला कवेत कवाही घेतो. घाणेरडं असलं, हागलेलं असलं, मुतलेलं असलं तरी कवायत घेतात आईबाप. मग देवाला कसला इटाळा? मासिक पाळीमध्ये महिलांच्या वेदनांचं, त्यांच्या मूड स्विम होण्याचं, मूड बदलत राहण्याची काळजी कधी. आजची जनरेशन खूप फास्ट झाली आहे. त्यांना गर्लफ्रेंडचे मूड समजून घेण्यासाठी ते नेटवर सर्च करतात, समजून घेतात. पण जी माझ्यासोबतची मंडळी आहे 35 त्यांनी आजपर्यंत कधी विचारलं नसेल तर विचारून बघा की कंबर दुखते का दाबून देऊ, पाय दुखतात का दाबून देऊ. बायकोचे पाय दाबणं, तोबा तोबा तोबा. तिने दाबले तर चालतात. मग लक्ष्मी नारायणाचा जोडा होतो. नारायण लक्ष्मीचा जोडा कधीच नको.